मित्रांनो, तर संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळसाठी मी भाजीला बघा काय बनवलं आहे आणि मला मदत करण्यासाठी बघा फोन आला आहे. मी नेहमीप्रमाणे आशी येते तीच आली आहे, तर दाखवते ती काय करते. कांदा कापून देते आणि ते बघा नकली नख लावलेले आहेत तिने, आहे ना अशी शायनिंग मारण्यासाठी. मला खूप आवडतं नेल्स, तिला अशा खूप आवडतं. आणि ते गार्विक अभ्यास करत आहे आणि ते बघा गार्विक रागून बसलेला आहे. ते बघा असं मारायचं काम करत असतो बघ. मारलं त्याला. नील, हे नील बच्चा, काय झालं? काय झालं सांगशील? असा कपाट बिपाट खोलून मला पण मारत होता आणि आता ह्याला पण मारला. हे बघा, हे ह्याच्यात पैसे आहे त्याच्याने त्याने मारलं. हे काय पाळी नीटली काय काढायचं? काय पैसे? ठेव तिथे, ठेव, नंतर देते. ठेव तिथे. बघा असं करतो मला बारीक कट. तर बघा मी हे वांग घेतलेलं आहे एवढा मोठा साईजचं आणि मी हे बारीक कट करणार आहे आणि कट करून मग याला फ्राय करून घेणार आहे. बारीक म्हणजे असे गोल कापणार आहे. त्यासाठी बघा मी काय काय घेतलंय. इथे अद्रक, लसूण, कोथिंबीर पेस्ट करणार आहे. आणि इकडे ही अरबी आहे, त्याविषयी बनवली थोडी आणि आता थोडी राहिली होती, तर मी हे बॉईल करून घेतले आहे अरबी. आणि बॉईल केल्यानंतर आता वरचे मी ते सालपट काढणार आहे. त्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे ते पण दाखवते तुम्हाला. चलेगा क्या? चलेगा. तर चला मी हे ग्राइंड करते. आणि हे वांगे पण मी आता गोल असं कापून घेणार आहे. तर बघा मी वांगे अशा प्रकारे कापून घेतले आहेत आणि याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि हे बघा कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे आणि मीठ, हळद, लाल तिखट. आता आपण हे सगळं लावून घेऊयात. बघा इथे मी असे ह्या वांग्याला हळद, मीठ, मिरची वगैरे असे लावून घेतले आहे. आणि इथे मी फ्राय करण्यासाठी बघा लाल तिखट आणि हळद, मीठ, रवा आणि तांदळाचं पीठ आणि इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. तर आपण आता असं ह्याच्यामध्ये आपण लावून घेऊयात. आणि एक एक फ्राय करून घेऊयात. असं टाकून देते मी, तव्यावर टाकून दिलेलं आहे. तवा गरम झालेला आहे म्हणून टाकलाय. बघा आणि आता बाजूने आपण तेल टाकूया. तोपर्यंत फ्राय होईपर्यंत मी इकडे हे बघा हे अरबी असे मऊ करून घेतले आहे. तुम्ही जास्त शिजवून घ्या. आणि इथे कांदा घेतला आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे मी अद्रक लसूणची पेस्ट बघा एवढी. आणि हळद टाकणार आहे. याच्यामध्ये अरबी आहे, कांदा घेतला आहे 2 छोट्या साईजचा आणि इथे गरम मसाला आहे, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, लाल तिखट आणि हळद, मीठ आणि हा कलेजी फ्राय मसाला आहे ना तो पण थोडासा टाकणार आहे मी. हे बघा असं मी थोडं टाकलेलं आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आणि इकडे आपली हे वांग फ्राय झालेलं आहे मस्तपैकी. अशाच प्रकारे मी सगळं हे
फ्राय करून घेणार आहे वांगे. हे बघा. तर आता आपण हे सगळं एकत्र मिक्स करूया. तर बघा मी असं हे मिक्स करून घेणार आहे. खूप चिकट असतं हे. कांदा थोडा बारीक बारीक कट करायचा आहे, कारण हे आशीने कट केले ना, म्हणून मोठे मोठे दिसतात. तर आपण हे याला गोल 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 असं बनवून ठेवूया. वडा कसा बनवतो तसं पातळ, आणि फ्राय करूया. तर हे बघा मी अशा प्रकारे हे बनवून ठेवले आहे. आता आपण तवा फ्राय करून घेऊया. तर आता मी हे फ्राय करून घेते. दोन टाकून तुम्ही फ्राय करून घ्या. किंवा जर चिटकत नसेल तर तुम्ही 2 किंवा 3 किंवा 4 असे टाकून फ्राय करून घेऊ शकता. बघा मी 4 टाकले आहे. ते आपलं वांगी फ्राय करून झालेले आहेत. जर कोणी आवडीने जर कोणाला आवडत नसेल वांगी खायची, तर तुम्ही अशा प्रकारे बनवून खाऊ घालू शकता. खूप छान लागतं, आवडीने खाते मुलंही, लहान मुलं, मोठी माणसं. तर तुम्ही असे बनवून खाऊ घाला. आता मी एक एक करून पलटी करून घेते. मस्त असे फ्राय होतात. खूप सुंदर लागतात, खायला पण छान लागतात. अशाच प्रकारे मी हे सगळे पण फ्राय करून घेणार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.